विद्यार्थ्यांनो सप्रेम नमस्कार. जर आपण कम्युनिटी हेल्थ ऑफिसर या एक्झामची तयारी करू इच्छित असाल तर त्यांचा जो टेक्निकल सिलेबस आहे त्यामधील महत्त्वपूर्ण टॉपिक जो पहिलाच टॉपिक आहे तो आहे बेसिक ऑफ ह्युमन बॉडी. यावर आधारित आपण आजच्या व्हिडिओमध्ये प्रश्न बघणार आहोत. व्हिडिओ अगदी हेल्पफुल असणार आहेत, काळजीपूर्वक बघा. आणि प्रश्न विचारल्यानंतर आपल्याकडे थोडा वेळ असेल त्यावेळेत जर आपल्याला शक्य असेल तर त्या प्रश्नाचं उत्तर देखील आपण खाली कमेंट करायचं आहे, जेणेकरून मॉक सराव करण्याकरिता आजचा व्हिडिओ उपयुक्त असेल. व्हिडिओला सुरुवात करा. सर्वात पहिला प्रश्न आहे, प्रोसेस ऑफ ब्रेकडाऊन ऑफ लार्ज मॉलिक्यूल इनटू स्मॉलर मॉलिक्यूल इज नोन ॲज. ऑप्शन आहेत ॲनाबॉलिझम, कॅटाबॉलिझम, ॲब्सॉर्प्शन की मेटाबॉलिझम. सांगा, प्रोसेस ऑफ ब्रेकडाऊन लार्ज मॉलिक्यूल इनटू स्मॉलर मॉलिक्यूल इज नोन ॲज. तर याला काय म्हटलं जातं? तर याचे राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी, कॅटाबॉलिझम असे त्याला म्हटले जाते. तसेच लक्षात घ्या, कम्युनिटी हेल्थ ऑफिसरची आपण जर तयारी करू इच्छित असाल तर आपल्याकडे 14,000 प्लस प्रश्न सोबत ऑनलाईन टेस्ट आम्ही प्रोव्हाइड करत आहोत. यामध्ये तुम्हाला सामान्यांचे 5,000 प्रश्न, चालू घडामोडींचे 5,000 प्रश्न, नॅशनल हेल्थ मिशनचे 1,000 प्रश्न आणि नोट्स, टेक्निकलचे 3,000 प्रश्न, असं टोटल मटेरियल तुम्हाला 799 रुपयामध्ये भेटत आहे. याची जी ओरिजिनल प्राइस आहे ते आहे 1,500 रुपये, परंतु ऑफरमध्ये तुम्हाला 800 रुपयात भेटत आहे. जर ज्यांनाही तयारी करायची इच्छा असेल त्यांनी नक्की मटेरियल परचेस करा. आणि यामध्ये जे नॅशनल हेल्थ मिशन आहेत, टेक्निकल सिलेबस आहे आणि चालू घडामोडी आहेत हे अपडेट करून यामध्ये अजून प्रश्न आपण ॲड करणार आहोत. तर नक्की परचेस करा. आय नो तुमच्या एक्झामवर सध्या स्टे आहे, परंतु एक्झाम ही 100% होणार आहे, त्यामुळे तयारीला लागा. आणि हे मटेरियल जर आपल्याला हवं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ज्ञानवंदन एज्युकेटर हे जे ॲप आहे ते डाउनलोड करा आणि हा कोर्स नक्की परचेस करा. आणि जो आपल्याकडे वेळ आहे, आता फॉर्म भरण्यासाठी जो वेळ आहे त्या वेळेत आपण चांगल्या पद्धतीने तयारी करून बाकीच्या स्टुडंटपेक्षा एक एज मिळवा, जेणेकरून आपलं जे सिलेक्शन आहे ते पक्का होईल. तसेच आपले जर काही डाऊट असेल तर तुम्ही 93 56 25 60 34 यावर देखील व्हॉट्सअप करू शकता. यानंतर पुढील प्रश्न आहे, थिकेस्ट लेअर ऑफ युटेरिन वॉल इज. ऑप्शन आहे पेरिमेट्रियम, मायोमेट्रियम, इंडोमेट्रियम की मेसोमेट्रियम. तर सांगायचे थिकेस्ट लेअर जो असतो त्याला काय म्हणतात? तर याचं राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी. पुढील प्रश्न बघूयात, टोटल नंबर ऑफ फेस बोन. फेस बोन किती आहेत? 10, 13, 14 की 18? कमेंट करायचं आहे. आपल्याला उत्तर येत असेल तर नक्की खाली कमेंट करा. तर टोटल नंबर ऑफ फेस बोन किती आहेत? तर ते आहेत ऑप्शन सी 14. पुढील प्रश्न, प्युबर्टी मीन्स मॅच्युरेशन ऑफ डायजेस्टिव्ह ऑर्गन, मॅच्युरेशन ऑफ रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन, मॅच्युरेशन ऑफ सीव्हीएस की मॅच्युरेशन ऑफ नर्वस सिस्टीम. प्युबर्टी म्हणजे काय सांगा? तर प्युबर्टी मीन्स मॅच्युरेशन ऑफ रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स. पुढील प्रश्न बघूयात, विच टाईप ऑफ ब्लड सेल प्लेज अन इम्पॉर्टंट रोल इन ब्लड क्लोटिंग. जे ब्लड क्लोटिंग होतं त्यामध्ये कोणता जो महत्त्वपूर्ण ब्लड सेल आहे तो रोल या ठिकाणी निभावत असतो? RBC, त्यानंतर WBC, प्लेटलेट की ऑल? अगदी बेसिक प्रश्न आहे, सगळ्यांना या प्रश्नाचं उत्तर यायला हवं. तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक सी, प्लेटलेट्स. यानंतर पुढील प्रश्न, आयर्न ॲब्सॉर्प्शन इज इन्क्रीज बाय विटॅमिन सी, फॅटिक ॲसिड, फायबर डाएट की फॉस्फेट? कशामुळे आयर्न ॲब्सॉर्प्शन हे वाढवलं जातं? तर राईट आन्सर आहे ऑप्शन ए, विटॅमिन सी. पुढील प्रश्न, सिंथेसाइज ऑफ बाईल ऑकर इन दी लिव्हर, गॉल ब्लॅडर, पॅन्क्रियास की ड्युडेनम? तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक ए, लिव्हर. यानंतर पुढील प्रश्न, स्मॉलेस्ट ॲबडोमिनल मसल इज. जो छोटा ॲबडोमिनल मसल असतो त्याला काय म्हणतात? एक्सटर्नल ऑब्लिक्यू, इंटरनल ऑब्लिक्यू, ट्रान्सव्हर्सॅलिस, रेक्टस ॲबडोमिनी? तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक डी, रेक्टस ॲबडोमिनी. यानंतर पुढील प्रश्न, ड्युरिंग एक्सटर्नल रेस्पिरेशन, ऑप्शन ए, O2 डिफ्युजेस फ्रॉम ब्लड टू अल्व्हेओली, O2 diffuses from alveoli to blood, O2 diffuses from blood to tissue, O2 diffuses from tissue to blood? तर याचे जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक बी. पुढील प्रश्न बघण्यापूर्वी छोटीशी रिक्वेस्ट, जर अजून व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा. तसेच चॅनलला देखील अवश्य सबस्क्राईब करा, कारण की असेच अभ्यासाचे व्हिडिओ आम्ही आपल्याकरिता घेऊन येत असतो. तसेच 2025 मधील महत्त्वपूर्ण चालू घडामोडी यावरील जर व्हिडिओ बघायचा असेल तर तो तुम्ही बघू शकता. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे ज्यामध्ये 300 प्लस प्रश्न
2025 वर्षातील आपण त्या ठिकाणी कव्हर केले आहेत. अपकमिंग एक्झामसाठी तुम्हाला नक्की याचा फायदा होईल. पुढील प्रश्न, विटॅमिन के डिपेंडंट फॅक्टर इज फॅक्टर 12, फॅक्टर 4, प्रोथ्रोम्बिन की फॅक्टर 5. तर विटॅमिन के डिपेंडंट फॅक्टर काय आहे, तर तो आहे ऑप्शन सी. पुढील प्रश्न बघूयात. विच पार्ट ऑफ इयर इज रिलेटेड विथ बॉडी बॅलन्स, कॉक्लिया, सेमी सर्क्युलर कॅनल, वेस्टिब्यूल की बोथ बी अँड सी. सांगा, कानाचा कोणता जो अवयव आहे तो या ठिकाणी बॉडी बॅलन्सचं काम करतो. योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, बोथ बी अँड सी. पुढील प्रश्न, इंटरकोस्टल्स मसल्स आर फाउंड टू बिटवीन रिब्स, इन बिटवीन thoracic vertebra, in between thoracic and cervical vertebra की in front of ribs. तर इंटरकोस्टल मसल कुठे फाउंड होतात, कुठे सापडले जातात, तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए, टू बिटवीन रिब्स. पुढील प्रश्न, ॲबिलिटी ऑफ न्यूरॉन टू इनिशिएट नर्व इम्पल्स इज नोन ॲज, ऑप्शन ए इरिटेबिलिटी, कंडक्टिव्हिटी, मायलिनेशन की ऑप्शन डी न्यूरो ट्रान्समिशन. तर याचं राईट आन्सर काय आहे, तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए इरिटेबिलिटी. पुढील प्रश्न, प्रीमॉर्डियल जर्म सेल आर डिराइव्ड फ्रॉम, ऑप्शन आहेत इक्टोडर्म, मेसोडर्म, एंडोडर्म की मेसोडर्मल सायनस. तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन ए इक्टोडर्म. यानंतर पुढील प्रश्न, आउटर कवरिंग ऑफ टेस्टिस इज कॉल्ड ॲज, ट्युनिका वेजिनलिस, ट्युनिका ॲल्बुन्चिनिया, ट्युनिका व्हॅस्कुलोसा की ट्युनिका सेरोसा. तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक ए. पुढील प्रश्न, टोटल नंबर ऑफ व्हेंट्रिकल्स फाउंड इन ब्रेन आर 2, 3, 4 आणि 5. आणि विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, मागे जी मेडिकल ऑफिसर एक्झाम झाली होती त्यात बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी आपलं कंटेंट घेतलं आणि बरेचसे स्टुडंट आपले मेडिकल ऑफिसर झालेले आहेत. त्याच पद्धतीने कम्युनिटी हेल्थ ऑफिसर याकरिता देखील आपण क्वालिटी कंटेंट तयार करत आहोत. हे मटेरियल तर तुम्हाला देतच आहोत, यामध्ये अपडेशन करून अजून प्रश्नांचा समावेश यामध्ये आपण करणार आहोत. खूप मोठ्या प्रमाणात ही भरती प्रक्रिया आलेली आहे आणि आपलं टार्गेट हेच आहे की आपले स्टुडंट यामध्ये सिलेक्शन झालं पाहिजे. तर तुमच्यासाठी व्हिडिओ सिरीज मी घेऊनच येणार आहे. सोबत जे आपण मटेरियल तयार केलं आहे त्याची फी मात्र 800 रुपये ठेवली आहे. कमी फी आहे याचा अर्थ मटेरियल कमी क्वालिटीचं आहे असा मुळीच अर्थ होत नाही. आपला मेन टार्गेट काय असतं की जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत आपण पोहोचलं पाहिजे. तर नक्की तुम्ही मटेरियल खरेदी करा. सामान्य ज्ञान, चालू घडामोडी, नॅशनल हेल्थ मिशन हे असे टॉपिक आहे की ते तुम्ही आत्ता जर तयारी करून ठेवली तर नक्की परीक्षेच्या आधी तुम्हाला बाकीचा जो टेक्निकल पार्ट आहे तो वाचण्याकरता वेळ भेटत असतो. त्यामुळे नक्की मटेरियल परचेस करा आणि तयारीला सुरुवात करा. तर या प्रश्नाचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन ए 2. पुढील प्रश्न, पोझिशन ऑफ युटेरस इज अँटीव्हर्टेड अँड अँटीफ्लेक्स, रेट्रोव्हर्टेड अँड रेट्रोफ्लेक्स्ड, रेट्रोव्हर्टेड अँड अँटीफ्लेक्स की अँटोव्हर्टेड अँड रेट्रोफ्लेक्स. सांगा युटेरसची पोझिशन कशी असते. राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए अँटीव्हर्टेड अँड अँटीफ्लेक्स्ड. पुढील प्रश्न, बेस्ट मेजर फॉर GFR, ऑप्शन ए यस क्रिएटिनिन, युरिन आउटपुट, BUN की पॅन. तर बेस्ट मेजर फॉर GFR काय आहे, तर याचं राईट आन्सर आहे ऑप्शन ए यस क्रिएटिनिन. यानंतर पुढील प्रश्न, पेप्सिजन इज सिक्रेटेड बाय पेरेटल सेल, म्युकस सेल, चीफ सेल की ऑक्सेंटिक सेल. पेप्सोजन इज सिक्रेटेड बाय, सांगा याचा राईट आन्सर काय आहे. राईट आन्सर आहे ऑप्शन सी चीफ सेल. यानंतर पुढील प्रश्न, द अप्पर चेंबर ऑफ हार्ट आर नोन ॲज आर्टेरिया, व्हेंट्रिकल, SA नोड की AV नोड. तर जो अप्पर चेंबर असतो हृदयाचा त्याला काय म्हणतात. तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक ए ॲट्रिया. पुढील प्रश्न, ट्रू अबाउट इन्सुलिन इज, इन्सुलिनच्या बाबत सत्य विधान काय आहे. ॲनाबॉलिक स्टेरॉइड, इंड्यूस लिपोलिसिस, प्रोड्यूस बाय ए सेल की ग्लुकोज प्रोडक्शन इन लिव्हर.
तर इन्सुलिनच्या बाबतीत सत्य काय आहे, तर राईट आन्सर आहे ऑप्शन ए, ॲनाबॉलिक स्टेरॉइड आहे. पुढील प्रश्न, मेजर कन्स्टिट्यूएंट ऑफ बोन. ऑप्शन आहेत कॅल्शियम सल्फेट, कॅल्शियम फॉस्फेट, मॅग्नेशियम सल्फेट की सोडियम क्लोराईड. तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक बी, कॅल्शियम फॉस्फेट. पुढील प्रश्न, नंबर ऑफ ॲड्रेनल ग्लँड इन ह्युमन आर. 1, 2, 3 की 4. तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक बी, 2. यानंतर पुढील प्रश्न, कॅनल ऑफ स्क्लेमन फाउंड इन ह्युमन बॉडी इज रिलेटेड विथ मुवमेंट ऑफ सिमेन, मुवमेंट ऑफ ओहोम, ओनस सर्क्युलेशन की फ्लो ऑफ युरिन. तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक सी, वेनस सर्क्युलेशन. यानंतर पुढील प्रश्न, लूप ऑफ हिनली इज फाउंड इन ब्रेन, हार्ट, किडनी की पिट्युटरी ग्लँड. तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन सी, किडनी. यानंतर पुढील प्रश्न, सेमी सर्क्युलर कॅनल्स आर प्रेझेंट इन आउटर इयर, मिडल इयर, कॉक्लिया की इनर इयर. तर हा जो प्रश्न आहे तो तुमच्यासाठी होमवर्क आहे. या प्रश्नाचं उत्तर आपण खाली कमेंट करायचं आहे. तसेच आपण CHO एक्झाम करता असंच अभ्यासाचे व्हिडिओ घेऊन येणार आहोत, त्यामुळे अवश्य चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला जर आमचे एफर्ट्स आवडले असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करून खाली थँक्यू कमेंट करू शकता आणि खाली हाय बटनावर देखील क्लिक करू शकता, जेणेकरून यूट्यूब हा जो व्हिडिओ आहे तो जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवेल. तसेच कम्युनिटी हेल्थ ऑफिसरसाठी जे आपण मटेरियल तयार केलं आहे ते आजच परचेस करा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. ॲप्लिकेशन डाउनलोड करून हा कोर्स परचेस करू शकता, किंवा जर आपल्याला काही डाऊट असेल तर तुम्ही 93 56 25 60 34 यावर देखील विचारू शकता. आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी थांबत आहोत. त्यापूर्वी करंट अफेअरचा जो आपण 2025 करंट अफेअरचा जो व्हिडिओ बनवला आहे तो देखील अवश्य विद्यार्थी मित्रांनो बघून घ्या, म्हणजे तुम्हाला 2025 चालू घडामोडी चांगली तयारी होऊन जाईल. सोबत चालू घडामोडी दैनंदिन बेसिसवर तयारी करायची असेल तर डेली करंट अफेअर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, ज्यावर आपण यूट्यूब शॉर्टच्या माध्यमातून व्हिडिओ घेऊन येत असतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी थांबत आहोत. थँक्यू.